चाल बाला, त्याला किती आलेला त्याला इथं बोलले नाही आधी पैसा मग जाणार शाळेत. अरे बाबा, तुझा अभ्यास बी झालाय आणि तुला इंग्रजी चांगलं वाचता बी येते, मग कशाला नाटकी करते. इथं बघ, मला काहीच येत नाही तरी बी बघ कशा चापून चुपून निघालोय मी. मध्या, तुला सध्यानं दिलं का रे 5 रुपये? नाही, कवाच देत नाहीत. बघे, तरी बी कसं आवडीने शाळेत जाते. अरे शाळा म्हणजे नुसता अभ्यास नसतो, पुरी हा पुरी पुरी जिंदगी आहे बाप्पा आपल्यासाठी कष्ट केलेलं असतं, आपण शिकावं म्हणून. होय, माझ्याला सगळी जाण आहे. शाळेत बी सगळं लक्ष अभ्यासावरच असतं की, हाय का ना मध्ये. बघ, अरे त्या मध्याचा खा जरा. येत जा रोज सकाळचा, देत जाईल. अरे भाड्या, तसं म्हणायचं असतं. अहो मग कशाला काय बी म्हणताय त्याला, तो का आता बारका राहिलाय व्हय? म्हणजे दिसायला असला बारका तरी तो 10वीत गेलाय. मागितलं पोरानं 5 रुपये तर काय बिघडलं. अरे पुन्हा तशी सवय लागती. पैसे द्या तर शाळेत जातो, पैसे द्या तर जीवीन. आता समजा एखाद्याला पैसे द्यायचं म्हणलं तर मला कुठेतरी खांदायच्या कामावर जायला लागेल. हा, आणि ह्याच्या बापानं काय इथं गटुळं ठेवलं नाही पुरून. मागच्या आठवड्यात आले की मनी ऑर्डर आणि पत्र मी आणून दिले तुम्हाला. मी मोजलेलं 1,500 रुपये होतं, त्यातलं 5 मागितले तर एवढं ओरडता येतोय. अरे तुला पैसा आणायला लावलं तीच चुकलं. अजिबात कवडी मिळणार नाही. जायचं असलं शाळेत तर जा, नाहीतर बस दिवसभर तसाच. मला काय न्याट पडत नाही. तुला पस्ती आली तर मला हा, ही घे 5 रुपये आणि घाल माड्याव. हा, काय माझ्या उपकाराला शाळेत जात नाहीस? दे शाळा सोडून आणि जा गोराकडं, नाहीतर त्या मावशीकडे जा. म्हणजे काका तुझी चांगली पेकाटात लाथा घालील तुझ्या. 5 रुपयासाठी एवढं बोलते तोय. तुम्ही 5 रुपयासाठी केवढं करतेस? गप कर, सगळ्यासनी गप कर भाड्या. हा, आई बाप तिकडे शहरात जाऊन बसले तुझं आणि वळू सोडलाय आमच्या माग. पप्पा म्हणत होतं नेतो आमच्यावर, मग तवा कशाला ठेवून घेतलंय उळूला. आणि इकडे पैसे माघारी. तुला तर असं चांगलं. राहू द्या, ह्याला मी सरळ करतो. तुम्ही जावा घरात, पुन्हा दिवसभर शाळेत रडत बसेल. तर घरात जा, शाळेत रडते. मला माझी काम मस्त आहे ती. हल तिकडे हवा तुला हवा. बरं असू दे, चला. आज समजासनी गारगार देणार. आधी येत नसेल, नाहीतर म्हातारा कायमचं गार करेल त्याला. 5 रुपये मागते. अरे या पोरी कधी याच्या, अजून वाईट पाऊल असतो तर लय मजा आली असती. हे त्याला थांब. ए बघायला ए रेशमे, अगं जरा लवकर आवरत जावा की. बघ किती उशीर झाला शाळेला. अरे रानात गेलेले, तिथं आईनं काम लावलं. रोजची बोंब आहे तुमची. तुम्हासनी काय, आयतं गरम पाणी केलेलं मड्या ओतून घ्यायचं आणि याचं. आम्हासनी आमचं करून घरातली समधी कामं करून यायला लागतात. आई सकाळी उजेडात रानात गेल्या, सगळा स्वयंपाक करून तिला भाकरी देऊन आले आम्ही. हो बया, तुम्ही सगळी कामं करता, आम्ही काहीच नाही करत. आता तरी बास का? बर, आता जायचंय का? काहीतच बसायचं भांडत. हाय का आता, साधं सांगितलं मी. आजकाल मी काय बी सांगितलं तरी तुला भांडल्याकतच काय वाटतं? माझं काही वाटत नाही का आता? असं काहीच नाही रेशमे. हो, असं काय नाही, पण त्याला कोणाला तरी भेटायची लई घाई झाली. कुणाला? के कांबळे सरांना. अजून कोणाला? के के पोर कांबळे? मला माहित आहे की कुणाला ती. मग कशाला विचारतेस? चल की घे. आणि आता तोंड पाडू नकोस. नाही पाडत, आणि पाडलं तरी कुणाला फरक पडतो इथं. चला. अभ्या, अरे तुझा इंग्रजीचा अभ्यास झालाय का? हो झालाय की. वय पाहिजे का तुला? अगं मग सकाळीच मागायची नाहीस वय? अरे कामात वेळ नाही मिळाला. आत्ता दे की, शाळा बरसवर लिहिते पडदेशी. बर. ज्योते, अगं तुझी झाली का ग इंग्रजीची लिहून? मला दे ना होई. अगं मीच कुणाची तरी भेटत्या का बघत्या. लगा अभ्या, मी सकाळपासून वय पूर्ण केली असती तर मी माझ्या ज्योतीला दिली असते. इक्या, तुझी झाल्या ना वय,
दे की. अरे सगळे आल्यालाच फावड्यात घेतल्या ते गलीत बसले. म्हणजे मी एकटंच राहिली होय. रेशमे केवढ्यावर वाटून घे की वय. हो चालतंय की, माझं काहीच म्हणणं नाही. अगं पण मला नाही जमणार. तुझं झालं की दे. अगं असं दोघींना एकातलंच बघून लिहायचं म्हणल्यावर तुझं बी नीट होणार नाही आणि माझं बी. चालते केवढा तू नाही ना लिहिणार म्हणजे होते तू लिही. बस रेशमी बशी तिनं बी आत्ताच लिहायला घेतल्या. हो मला चालतंय, पण तुझं झालंय का अभ्यास? नाही मी तुझ्यातलं बघून लिहणार आहे. तुझं झालं ना मला सांग, मी 10 मिनिटात लिहितो का नाही बघ. तर मी आलो टाकीवरून पाणी पिऊन. आब्या येतोय ना? चल येतो. चल. रेशमे तुझं झालं केवढं दे. राहू दे, त्यापेक्षा कशाला मला दिलीच म्हणत नव्हतं तर तिलाच द्यायचीस की. अगं असं काय नाही. आणि तुला बी आपण एकाच गावात असून सकाळीच घाल काय झालं होतं वय. अभ्या तू तुझ्याच नात्यात असतोयस. काल मी आलेले तेव्हा तू म्हणलंस माझी नाही पूर्ण झाली, सकाळनं करणार आहे. अगं हो बरोबर, मी सकाळीच वय पूर्ण केला. यासनी म्हणलो होतो करा, पण यांनी काय. असू दे, ही सर्त माणूस. तुझा पाणी पिऊन ये, तहान लागणार ना तुला. केवढा अगं ऐक की, माझं काय नाही, तुझ्यावरच्या मी खाते छड्या, पण तू लिही. अगं तू वर्गात पहिला नंबर काढणारी पोरगी आहेस. तुझाच अभ्यास पूर्ण नाही म्हणलं कसं होईल. हे मला कळायला पाहिजे होतं. म्हणजे मी घरूनच करून यायला पाहिजे होतं. आता जे काय होईल त्यात तुझी चूक नसेल म्हणून तू वाईट वाटून घेऊ नकोस. इकडं पद्या, अरे ही वर आल्यात कशी बशी ढकल पासूत. चला रे. पण आता 10वीचं काय र? मागच्या वर्षी काटावर पास झालीत, यंदा सगळेच विषय जातात का काय? अरे त्याचा पहिला नंबर येणार आहे वर्गात, पण खाल्लं. ए खालनं काय येतं सांगू का तुम्हाला? लय मस्ती आले वय. ए ढोल्या सागऱ्या, तुला आणि तुझ्या भावाला 8वीत कसा आणला होता विसरलास वय. आता असं आणीन का नाही मैद्याच्या पोत्या, तुला बसाई बी याचं नाही. अरे बसून तर मी तुम्हाला देणार नाही वर्गात. का तुझ्या बापाच आहे का वर्ग? शाळा ऐकत घेतलीस? अरे तुला माहित नाही ह्यो कोण आहे? जॅटलिंदार. कोण म्हटलं? जॅटलिंदार जॅटलिंदार. नाही तुम्हाला वर्गाच्या बाहेर काढलं ना तर सागऱ्या नाव सांगणार नाही. मग काय नाव सांगणार? हागऱ्या. चालतंय, आजपासून याला सागरे शेलार नाही तर हागरे शेलार म्हणायचं. फावड्या सर हाजरी घ्या. हागरे शेलार हजर सर. हे मध्या धरायचं कर याला. नाही नको जाऊ दे. नक्की नक्की. मध्या अरे कशाला याच्या नादाला लागलाय? येऊ कशा नाही वय. अरे तू लय शान आहेस नाही का? तुझा शानपणाच कसा बाहेर काढतो ती बघ. अरे कसा बाहेर काढणार? अरे तो पळाला नाही तर तुला गावायचा नाही. तो कुठं घरी पोचल तेव्हा तू मुरडात जाशील. तोवर तुझं सगळं काम निघल, धाप लागल. अरे मोठा येईल, कळलं काय पोत्या? ए बिटक्या, तुझ्या बापाचं खात नाही. काय माझ्या पप्पाचं अनको बाई. आज सोडतोय पण उद्या बघाच काय करतो ते. तुम्ही माझ्या भावाला मार बसविला आणि जेलमध्ये बी टाकलं ना. तुम्हाला काय वाटलं ते असं गप बसवलंय? तुमची वरातच काढतो का नाही बघा. चालतंय, मग त्या वरातीत आम्ही नाचा येतो. चल निघ. आम्ही असले लय धमकी ऐकली ते, कळलं का? आम्ही लहानपणापासून भांडणच बघितल्यात आणि लय डॉन झालेलं बी बघितल्यात आणि त्यांची जिरलेली बी बघितल्या, कळलं का? चल निघ. हे चला रे. चल. भावनेच्या भरात लय काय बोललो नाही ना. अरे नाही, आणि गावाच कौतुकच केलंस की. कौतुक? येड्या बागात फेमस आहे आपलं गाव. आता फक्त त्याचा भाऊ उद्या काय करतोय ह्याच टेन्शन आलंय. तो म्हणतोय तसा अजून कसा काय गप बसला असेल. त्याला काय करायचंय ते करू दे,
फक्त आपण काय चुकीचं करायचं नाही माझ्या गावाचं नाव राखायचं. बर चला मॅडम येईल आता तासा.